योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, जी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जे डीन यांचा समावेश आहे। त्यांच्यावर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतलेला आहे, टीका केलेली आहे, ही एक बातमी आहे। तर याच प्रकरणासंदर्भातली बातमी म्हणजे की पोर्श गाडीची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। अनेक मुद्दे जे आहेत ते समोर येऊ शकतात। वृषाली, निश्चितच ससून रुग्णालयातला जो काही गैरकारभार या संपूर्ण घटनेनंतर समोर आलेला आहे आणि त्यानंतर राज्य सरकारने 3 सदस्यीय समितीची स्थापना केलेली आहे, ज्यामध्ये जे रुग्णालयाच्या ज्या अधिष्ठाता आहेत डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ही समिती आज पुण्यातल्या ससून रुग्णालयाला भेट देणार आहेत आणि एकूण या संपूर्ण कामकाजाचा ते आढावा घेणार आहेत। कारण काल याच ससून रुग्णालयातल्या 2 डॉक्टरांना, डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ या 2 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांना पोलीस कोठडी सुद्धा ही देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कारभारानंतर ससून रुग्णालयावरती जोरदार अशी टीका होताना पाहायला मिळते। त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ या समितीची स्थापना केलेली आहे। मात्र आता याच समितीवरून नवा वाद हा समोर आलेला आहे, ज्यानं एकूण ठाकरे गटाच्या ज्या नेते आहेत सुषमा अंधारे यांनी या समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत पल्लवी सापळे यांच्यावरती आरोप केलेला आहे, टीका केलेली आहे। कारण काही महिन्यांपूर्वीच पल्लवी सापळे यांच्यावर शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्यानंतर आता याच पल्लवी सापळे यांची या समितीच्या अध्यक्षतेपदी नेमणूक होते। त्यामुळे निश्चित नेमकं काय गोडबंगाल आहे यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहते। अशा पद्धतीची टीका ही सुषमा अंधारे यांनी केलेली आहे आणि आज ही समिती ससून रुग्णालयाच्या एकूण कामकाजाचा आढावा घेणार आहेत आणि नेमका गैरकारभार कुठे झालेला आहे याची चौकशी ही समिती करणार आहे। अवघ्या थोड्याच वेळात ही समिती या ससून रुग्णालयामध्ये दाखल होईल आणि एकूण या चौकशीला सुरुवात होणार आहे। आणि एकूण ज्या पद्धतीने या पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होताना पाहायला मिळतात। काल सुद्धा येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ज्या ठिकाणी ही गाडी लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने या गाडीची चौकशी केलेली आहे। नेमक्या गाडीचा त्यावेळी वेग काय होता, गाडीची नेमकी काय परिस्थिती होती, या सगळ्या बाबतीत गाडीची चौकशी करण्यात आलेली, पाहणी करण्यात आलेली आहे आणि नवीन खुलासे नेमका अपघात कशा पद्धतीने घडला आणि अपघातास नेमकी काय कारण आहेत ही सुद्धा या एकूण फॉरेन्सिक टीमने तपासलेली आहेत आणि या संदर्भातला अहवाल ते लवकरच पोलिसांना देण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद।